नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जी 1 किलोमीटर अंतरावरची अट होती या संदर्भात सुनावणी होती। साधारणतः मुंबई हायकोर्ट जे आहे तर याचं नागपूर खंडपीठ आहे तर या ठिकाणी याचा निकाल लागणार होता। तर नागपूर हायकोर्ट जे आहे तर याच्या अंतर्गत आनंदाची बातमी सगळ्या पालकांसाठी, तर जो निकाल लागलेला आहे तो पालकांच्याच बाजूने लागलेला आहे आणि यामध्ये जी 1 किलोमीटरची अट होती ती रद्द करण्यासंदर्भातला निर्णय देण्यात आलेला आहे। तर ही आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे की पालकांसाठी 1 किलोमीटर अंतरावरील शाळा पालकांना ऑनलाईन फॉर्ममध्ये उपलब्ध होतात। ही जाचक अट रद्द करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। तर ही याचिका सन्माननीय लक्षात घ्या मुंबई हायकोर्टचे जे खंडपीठ आहे नागपूर, तर या ठिकाणी जे कोर्ट आहे या ठिकाणी सुनावणी झाली आणि हा जो निकाल आहे तो पालकांच्या बाजूने लागलेला आहे। तर ही महत्त्वाची बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांना आनंदाची बातमी। आता फक्त उद्याचाच दिवस आहे, याच्या संदर्भात उद्या सुनावणी होणार आहे आणि फायनलीच आता 100% निकाल पालकांच्या बाजूने लागलेला आहे। त्यामुळे यामध्ये पालकांचा एक महत्त्वाचा प्रश्न होता। आपण काल एक व्हिडिओ दिला होता की अल्पसंख्याक दर्जाच्या शाळा आहेत त्यांचा लक्षात घ्या की अल्पसंख्याक दर्जा रद्द केला होता। अशा देखील शाळा आरटी अंतर्गत वाढलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही अगोदर फॉर्म भरलेला आहे, मग ही 1 किलोमीटरची अट रद्द झाली तर आम्हाला पुन्हा फॉर्म भरता येईल का? तर खरोखरच लक्षात घ्या, जर ही अट रद्द झाली तर पालकांना, सगळ्याच पालकांना ज्यांनी अगोदर फॉर्म भरला होता अशा सर्वच पालकांना पुन्हा फ्रेश फॉर्म भरण्यासाठी मुदत दिली जाते। पुन्हा नव्याने ही नोंदणी सुरू होईल, नव्याने मुदत दिली जाणार आहे। आता फक्त उद्याचीच प्रतीक्षा आहे। उद्या यावर अंतिम सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली लक्षात घ्या पुढची कार्यवाही सुरू होणार आहे। तर अशा प्रकारची आताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांपर्यंत नक्की शेअर करा। आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।